माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी संपलेली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामधील ही सुनावणी संपली आहे। शरद शिंदे यांच्या वकिलांकडून हरकत याचिका दाखल करण्यात आली आहे। तर दुपारी निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे सुनावणी संपल्यानंतर आता न्यायालयाचा निकाल नेमका काय असेल याकडे लक्ष आहे, कारण माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा देण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर आता झालेली ही सुनावणी। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल, माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील शिक्षेसंदर्भातील सुनावणी संपली आहे, सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालंय आणि निर्णय काय अपेक्षित आहे? माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये जी हरकत याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती। माणिकराव कोकाटे यांना जी 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड यापूर्वी न्यायालयाने सुनावलेला आहे। 2 वर्षाची शिक्षा ज्या लोकप्रतिनिधीला लागते त्याची आमदार पद जे आहे तो त्यासाठी अपात्र होतो, तो मंत्री म्हणून अपात्र ठरू शकतो आणि म्हणून ही 2 वर्षाची शिक्षा जी सुनावण्यात आलेली आहे त्याला स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये केलेली आहे आणि त्याच्याच संदर्भातली ही सुनावणी सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या बाजूने 8 दिवसाची मुदत आम्ही हायकोर्टामध्ये जातो। आपली मागणी काय सर? आपली मागणी आहे असा प्रतिनिधी ज्याला कन्व्हिक्ट झालाय असा मंत्रिपदावर राहायला नको, कारण वोटर त्यांनी अफेक्ट झालेले आहे। आपण संजय दत्तच्या याची ती पण आला, संजय दत्त पण दिलेला आहे, जवळजवळ 9 केसेस दिल्या आहे। म्हणजे 1988च्या या अंतुलेंच्या केसपासून अगदी लेटेस्ट म्हणजे सुनील केदारपर्यंत आणि त्यांनी ते मागच्या वेळेस सांगितलं की तो इनोसंट आहे, त्याच्यावर कुठलाही गुन्हा नाही। 5 गुन्हे आहे त्यांनी ॲफिडेविट केलेले आहेत। पाहिजे असेल तर तुम्हाला त्यांची ॲफिडेविट इलेक्शन कमिशन पुढे आणि अशा याच्यामध्ये एकदा कन्व्हिक्शन झाल्यानंतर स्टे जर मिळाला तर त्यांचं आमदारकी राहील किंवा त्यांचं मंत्रिपद राहील आणि ते त्यांनी 30 दिवसात मिळायचं, म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे। संजय दत्त म्हणा किंवा सुनील केदार यांच्या केसमध्ये नेमका कोर्टाने निकाल काय दिला होता? ते स्टे आहे दिला होता कन्व्हिक्शनला, म्हणून त्यांचं अबाधित राहिलं। पण सुनील केदारमध्ये म्हणे केवळ एखादा आमदार झालेला आहे किंवा मंत्री आहे हे काही विचार घेण्याची बाब नाही आहे। ऑन द कॉन्ट्ररी त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने अशा लोकांवर गुन्हे त्यांना इलेक्शन कॉन्टेस्ट करायलाच नाही लावलं पाहिजे। म्हणजे यांनी गुन्हे करायचे, लपून ठेवायचे, इथे सबमिशन खोटं करायचं की माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही, म्हणजे त्यांच्या वकिलाने। मग त्यांचाही तर दोष नाही आहे, त्यांना जेवढी माहिती मिळाली पक्षकारांनी तेवढी त्यांनी केली। त्यांना अपील दाखल करण्याचा अधिकार आहे, शिक्षेला स्थगिती म्हणजे हे आपण काय म्हणू सस्पेन्शन करण्याचा अधिकार आहे कन्व्हिक्शनला, पण स्टे घेण्याचं ह्या कोर्टाकडे नाही आहे। हे इनहेरंट पॉवरमध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट करू शकतो, असे सगळे निवाडे आहेत ते दाखल केले। आता इथे प्रश्न हा झालेला आहे का कोर्ट आज म्हणतं आहे की तुम्हाला काय लोकल स्टँडीचा प्रश्नच नाही आहे। हा रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टप्रमाणे सेक्शन 8 प्रमाणे आम्हाला अधिकार आहे, कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे 19 आर्टिकलप्रमाणे अधिकार आहे आणि पीपल ॲक्ट्सप्रमाणे। आणि कुठलाही सिटीजन कुठलाही वोटर याच्या सांगू शकतो का माझा जो प्रतिनिधी आम्ही ज्याला वोट दिलं आहे की आमचा जो प्रतिनिधी आहे हा निष्पाप असला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, यांचं बॅकग्राऊंडच चांगलं नाही ना, असं म्हणजे रेकॉर्ड दाखवतोय। लोकल स्टँडी काय आणि कोर्टाने त्याला हरकत हा लोकल स्टँडी हा शब्दच नाही आहे। कोर्ट काही जरी म्हटलं हे कोर्ट काय फायनल आहे का? मी तर सुप्रीम कोर्ट सांगतोय तुम्हाला, तुम्ही मला ह्या कोर्टाचं विचारताय, हे फायनल कोर्ट नाही आहे। म्हणून आम्ही त्यांना काय म्हटलं, आमचा अर्ज रिजेक्ट करायचा असेल तर आम्हाला 8 दिवस मुदत द्या हायकोर्टात जायला। आता जोशी फलके मॅडमनी त्या सुनील केदारमध्ये ते दिलं। आपल्याकडे अजून उदाहरण आहे बबन शंकर घोलप उर्फ नाना घोलप, त्यांना 16 वर्ष अजून स्टे नाही मिळाला सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन 4 वेळा। तुम्ही हे लक्षात घ्या गोष्टी की स्टे ऑफ कन्व्हिक्शन हा वेगळा प्रकार आहे आणि सस्पेन्शन ऑफ कन्व्हिक्शन म्हणजे त्याला फक्त निलंबित केली पण शिक्षा कायम आहे, दंड भरलेला असतो। स्टे दिला म्हणजे थांबवली गेली, म्हणजे यांचं मंत्रिपद वाचवण्याकरता हा जोरदार खटाटोप आहे। आणि त्याच्यामध्ये यांनी नो ऑब्जेक्शन दिलं सरकारवाडा पोलिटिशियननी, त्याच्यावर 5 गुन्हे होते, हा पदावर राहणं काहीतरी द्यायचं ना सरकारने। म्हणजे हे सगळं हँड इन ग्लो, पोलीस डिपार्टमेंट, सरकारी वकील काही बोलत नाही, साहेब वरतून विचारतात का तुम्हाला लोकल स्टँडी काय, तुम्हाला नसेल तर आमची लोकल स्टँडी पडलं तर आम्हाला मुदत द्या 8 दिवस, आम्ही 8 दिवसात स्टे घेऊन येतो हायकोर्टातून। ओके, थँक्यू सर। नेमके कुठले गुन्हे आहेत जे आपण म्हणतात की आहे? मग त्यांनी जे ॲफिडेविट केले ना इलेक्शनचं त्याची कॉपी घ्या आणि तुम्ही दाखवा काय दाखवायची। त्यांनी स्वतः त्यांच्या सहीचा आहे इलेक्शनच्या पुढे 5 गुन्हे आहे, इन्क्वायरी चालू आहे त्यांची, निफाडला नाशिकला आहे आणि निष्पाप असतो आरोपी शिक्षा होईपर्यंत। आता त्याला शिक्षा झाली आहे, आता निष्पापचं त्याचं जे प्रिझम्पशन तेही निघून गेलेलं आहे। ओके, थँक्यू। आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत तो निष्पाप असतो, पण कोकाटेंना शिक्षा झालेली आहे त्याच्यामुळे ते आता आरोपी आहे असं वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता निकाल नेमका काय येणार याकडे लक्ष आहे, कारण त्यावरच कोकाटेंचं राजकीय भवितव्य ठरणार आहे।